अगदी पाहायला गेलं तर या टुर्नामेंट मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला गेला दी मॅन ऑफ द सिरीजचा हकदार नो डाऊट माथेरान संघाचा वंडर बॉय अजय बसमा जवळपास 68 धावा 5 विकेट मिळवत असताना 93 पॉइंट सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला गेला या टुर्नामेंट मध्ये अजय बसमा। इथून मात्र सायकल आणि ट्रॉफी दिली जाते इथून अगदी पाहायला गेलं तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी अजय बसमाला पाहू शकाल। सर्वात उत्कृष्ट खेळाडू या टुर्नामेंट मध्ये ठरला गेला। अगदी पाहायला गेला तर तदनंतर या टुर्नामेंट मध्ये अगदी ज्या संघानं संघर्ष करत भरपूर असे सामने गमावले आणि इथून मात्र निराशा जवळपास प्रत्येक टुर्नामेंट मध्ये येत होत्या आणि इथून मात्र शेवटच्या मॅच मध्ये अगदी एक बॉल 6 धावसंख्येची गरज असताना योगेशनं षटकार ठोकला होता आणि तिथून मात्र जो आत्मविश्वास वाढला होता ना कवटेवाडी टीमचा तो आत्मविश्वास मात्र थेट मेगा फायनल मध्ये या टीमला घेऊन गेलाय आणि तिथून मात्र या टुर्नामेंटचा रनर अप संघ ठरला गेलाय तो कवटेवाडी जितू 11 कवटेवाडी। आपण या तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला दिली जाते। इथून पाहायला गेलं तर चांगला खेळ जरूर पाहायला मिळाला। मेगा फायनल मध्ये थोडासा निराशा जरूर पाहायला मिळाल्या मात्र इथून जर पाहायला गेलं तर तुम्ही जेव्हा प्रयत्न करणं सोडत नाहीये तिथून मात्र तुम्हाला यश जरूर मिळतं। इथून मात्र जर पाहायला गेलं तर या टुर्नामेंट मध्ये दी चॅम्पियन म्हणून ठरला गेलाय तो माथेरान संघ। अगदी 50 संघाला दूर चारत या टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन म्हणून ठरला गेलाय दी माथेरान। इथून जर पाहायला गेलं तर रामवीर हसतायत भरपूर लांबवरून प्रवास करून आज मात्र उपस्थित झालाय आणि आज इथून चॅम्पियन म्हणून आपल्या गावामध्ये नक्कीच ही चमचमती ट्रॉफी घेऊन जाणार। नक्कीच इथून मात्र एक सत्कार थांबला होता आयोजकांच्या वतीनं तो सुद्धा केला जातोय। चला या आपण खडके साहेबांचा सत्कार करूया।